तिकडे सांगली जिल्ह्यामधील शिराळा तालुक्यामधील मांगले या ठिकाणी चारित्र्याच्या संशयावरनं आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। हा आरोपी पतीनं हत्येनंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीमध्ये ठेवल्याचं समोर आलं आणि त्याचमुळे परिसरात खळबळ माजली। प्राजक्ता मंगेश कांबळे असं मृत महिलेचं नाव आहे, तर हत्येनंतर संशयित पती मंगेश चंद्रकांत कांबळे हा स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला। वाद विकोपाला जाऊन मंगेशनं प्राजक्ताचा ओढणीनं गळा आवळून तिची हत्या केली आणि त्यानंतर बाजूच्या खोलीमध्ये ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीमध्ये हातपाय दुमडून मृतदेह झाकून ठेवला। प्रतिनिधी शरद सातपुते आपल्यासोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी। शरद, नेमकी काय घटना घडलेली आहे आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस नेमकी काय कारवाई करत आहेत? नक्कीच ऋतुजा, सांगली जिल्ह्यातील शिराळ्यामध्ये ही घटना घडलेली आहे। पती हा व्यसनी होता, मंगेश हा दारूच्या आहारी गेला होता। पत्नीसोबत त्याचे वरचेवर खटके उडत होते। 6 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी त्यांचा लग्न झालेलं होतं। त्यांना 6 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे आणि तो चारित्र्याचे संशय सुद्धा घेत होता पत्नी प्राजक्तावर। आणि काल सकाळी त्याने रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळला आणि शेजारीच असणाऱ्या खोलीमधील ती विद्युत पेटी जी असते त्याची साईज असते 2 बाय 2.5 इतकी, असं दुमडून तिला त्या पेटीमध्ये लपवून ठेवला होता। आणि ही घटना मुलाच्या काकांना, त्या बहिणीला म्हणजे मामांना सांगितली। त्यावेळी या आरोपीला, संशयित आरोपी मंगेशला सूचना करण्यात आली नातेवाईकांनी, तू पोलिसात हजर हो, पळून वगैरे जाऊ नको। तो स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला। लहान मुलामुळं, त्याच्याच मुलामुळं घडलेली घटना समोर आली। तो गावाबाहेर जात होता, त्यावेळी त्याला त्याच्याच नातेवाईकांनी सांगितले की तू पळून जाऊ नको, हे लपलं जाणार नाही, तू पोलिसात हजर हो। आणि या सूचनेनंतर तो पोलिसात स्वतःहून हजर झालेला आहे। पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।